महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसाची संपूर्ण राज्यामध्येच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तर मुंबईमध्ये पुढचे 12 तास तुफान पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिलाय। मुंबईला 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी खबरदारीच्या सूचना देखील केल्या आहेत। मुंबईमध्ये सकाळी 6 ते 8 या 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन देखील मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। मुंबईत 10 ते 12 तास अतिशय तीव्र पाऊस होणार आहे। उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही पालिका संध्याकाळी घोषित करेल। आज संध्याकाळी 6 ते 6:30 नंतर भरतीची शक्यता आहे। आज 3 मीटर उंचीच्या तर उद्या 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये सकाळी 6च्या पूर्वी 48 तासात जवळपास 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सकाळी 6 ते 8 दरम्यान 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चेंबूरमध्ये सर्वाधिक 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण 14 ठिकाणी वॉटर लॉगिंग करण्यात आलंय। 2 ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक थांबवण्यात आलं होतं। इतर ठिकाणी ट्रॅफिक होतं मात्र ते मूव्ह ऑन होतं। रेल्वेही संपूर्ण बंद झाल्या नाहीत मात्र वाहतूक उशिराने सुरू आहे, मंदावलेली आहे। मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर 4 वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो। आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल। नांदेड जिल्ह्यामधल्या 3 तालुक्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे। मुखेड तालुक्यामध्ये तर ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं। अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरून घरं आणि शेती यांचं मोठं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली। मुखेड तालुक्यामध्ये तब्बल 206 मिलीमीटर पाऊस झालाय। ढगफुटीमुळे लेंडी नदीला पूर आला। रावणगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। एनडीआरएफच्या पथकाने रावणगावातून 256 जणांना बाहेर काढले। हे नागरिक 12 पेक्षा जास्त तासांपासून घरात अडकून पडले होते। मुखेड तालुक्यामधील मुक्रमाबाद गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडून 40 ते 50 म्हशींचा मृत्यू झालाय। मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ गावाला पुराचा पाण्याचा वेढा पडलाय। एनडीआरएफच्या पथकाने महिला, लहान मुलं आणि वृद्धांना बाहेर काढलं। देगलूर तालुक्यामधील हानेगाव परिसरातही ढगफुटी झाली। शेतकऱ्यांच्या तोडणीला आलेलं मुगाचं पीक पाण्यात गेलं। नांदेडच्या लोहा तालुक्यामधील भेंडेगावमध्ये काही नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले। भेंडेगावमध्ये शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामधल्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं होतं। रस्त्यावरच्या गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या तारदडवाडी गावातले रस्ते पाण्यात गेले। अंत्यविधीसाठी सुद्धा नागरिकांना जीव धोक्यात घालून जावं लागलंय। नांदेडच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जुन्या नांदेड शहरामधील पुलाला नदीचं पाणी टेकलंय। विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगाव गावामध्ये लेंडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय।
गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे. NDRFची टीम, SDRFची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. रामणगाववरनं 226 लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे. अजून 3 गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे. कोकणामधल्या जिल्ह्यांना सुद्धा जोरदार पावसानं झोडपलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसंच बाजारपेठांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. कोकणात पावसाचा धुमशान, नद्यांना पूर, बाजारपेठा पाण्यात. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यात गड नदीला पूर आला. पुराचं पाणी मागजन बाजारपेठेमध्ये शिरलं. बाजारपेठेमधल्या 10 दुकानांमध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी शिरलं. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीचं पाणी शहरातल्या जुना बाजारपूल परिसरामध्ये शिरलं. मुसळधार पावसामुळे खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. बाव नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली. नारळाच्या बागेमध्ये 8 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. संगमेश्वरमधील शास्त्री नदीनं इशारा पातळी ओलांडली. राजापूरमधील कोदवली नदी ही दुधडीवरून वाहू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस बरसलाय. त्यामुळे लांजा तालुक्यातलं खोर निमको धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात तुफान पाऊस झाला. त्यामुळे किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यात पूर स्थिती निर्माण झाली. सांदोशी आणि बावळे या गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला. रायगड जिल्ह्यातल्या खाम गावात पावसाचं पाणी घुसलं. रायगड जिल्ह्यातल्या रोहामध्ये कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. यामुळे कुंडलिका नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रोहा तालुक्यामधल्या भिसेखिंडीमध्ये झाड आणि मातीचा मलबा कोसळल्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. तर सकाळपासूनच एकूणच संपूर्ण मुंबईमध्ये पावसाची काय स्थिती आहे ते आपण पाहूया. मुंबईत सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बरची वाहतूक मंदावली. वडाळा, मानखूर, कोवंडी, कुर्ला आणि टिळकनगरमध्ये जोरदार पाऊस. अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. मीरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली. टोईंग व्हॅननं मर्सिडीजला बाहेर काढण्यात आलं. किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलं. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये स्कूल बस अडकली. प्रशासन तसंच बचाव पथकानं विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असून शहरातील कळवा पूर्व या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. अशातच दुपारच्या शाळांना सुट्टी जाहीर केल्यानं लहान मुलांना चक्क बोटीनं पुढे नेण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांकडून हे मदत कार्य सध्या सुरू आहे. वडाळ्यामध्ये सकाळच्या वेळेला कामावर जाणाऱ्या एका मुलीचं मोबाईलसह साहित्य पाण्यामध्ये पडलं. यावेळेला मुलीला रडू कोसळलं. मुंबईमध्ये कुर्ला पूर्व परिसरात रस्त्यावर पाणी साचलं. साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं कुर्ला एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.
दादरचा हिंदमाता परिसर जलमय झाला. पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी हिंदमाता परिसरामध्ये तैनात करण्यात आले. हिंदमाता आणि गांधी मार्केट जवळ गुडघावर पावसाचं पाणी साचलंय. चेंबूर मार्केट आणि कलेक्टर कॉलनीमध्ये गुडघाभर पाणी साचलं. पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं. पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यात अडकलेल्या स्कूल बसला पोलिसांनी वाचवलं. माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईच्या चुनाभट्टीमधल्या सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी भरलं. पावसामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झालाय. मुंबईच्या वडाळ्यामधील 4 रस्ता परिसर पाण्याखाली गेला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. वाहतुकीला मोठा फटका बसला. वडाळ्याच्या 4 रस्ता भागामधील रस्त्यावरच्या पाण्यात बस अडकली. तिकडे वेलेपार्लेमधील सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं. अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरात पावसाचं पाणी साचलं. वीरा देसाई रोडवरील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे एलबीएस रोडवर पाणी साचलंय. चेंबूर मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं. यामुळे नागरिकांची तारांबळ झाल्याचं पाहायला मिळालंय. मुंबईतल्या दादरच्या पारसी कॉलनी परिसरात पाणी साचलं. पाणी साचल्यानं परिसरात वाहतूक कोंडी झाली. मुंबई महापालिकेच्या वतीनं मोटर लावून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलं. तसंच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं. मानखुर्द गोवंडी परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे मानखुर्द स्टेशन परिसरात पाणी साचलं. पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. बोरिवलीमधल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुधडीवरून वाहतीये. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदीला पूर आलाय. ठाण्यामधल्या वंदना एसटी डेपोच्या बाहेर सखल भागामध्ये पाणी साचलं. ठाण्यातही पावसाचा जोर वाढलाय. साचलेल्या पाण्याचं पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील करपे कंपाऊंडमध्ये पाणी साचलं. वाहतूक पोलिसांकडून पाण्यामध्ये अडकलेल्या रिक्षा बाहेर काढण्याचं काम सुरू. भिवंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली आहे. तर कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीलगतच्या शहरातील म्हाडा कॉलनी, ईदगाह परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलाय. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड पाण्याखाली गेलाय. वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतोय. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं. पोलिसांच्या स्वागत कक्ष तसंच आरोपी ठेवण्याच्या लॉकअपमध्ये पाणी साचल्यानं कामकाजावर परिणाम झालाय. नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सांदपाडा गावात जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून गाड्या बाहेर काढताना वाहन चालकांची कसरत झाली. नवी मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलं. पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचलं.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ ट्रकला अपघात झालेला आहे. चिपळूणवरून गुजरातला जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक उलटलाय. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ ट्रक झालेला आहे. ट्रक चालक यामध्ये जखमी झालेला आहे. ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा ट्रक उलटलेला आहे. चिपळूणवरून गुजरातला हा ट्रक जात होता. या अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झालेला आहे. खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध हा ट्रक या ठिकाणी उलटलाय. परभणीच्या येलदरी धरणाच्या सर्व 10 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परभणीच्या येलदरी जलाशयाच्या सर्वच्या सर्व 10 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. त्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे येलदरी जलाशयामधून दुपारी सर्व 10 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले आहेत. त्यातून 5336 क्युसेक्सनं पूर्णा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जाते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जिंतूरमधून विदर्भाला जोडणारा महामार्ग या ठिकाणी ठप्प झालाय. नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला.